ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने जळगावच्या पथकासह महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील मुळेयावतार परिसरात सिनेस्टाईल छापा टाकत अवैध स्पिरिटपासून बनावट देशी मद्य तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईत तब्बल 18,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून छापेमारीची कुणकुण लागताच 2 आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। कारवाई दरम्यान पथकाने बनावट देशी मद्याचा साठा, बॉबी संत्रा ब्रँडच्या बाटल्या, बनावट लेबल, सीलबंद व रिकाम्या बाटल्या, बॉक्स, सीलिंग मशीन तसेच बॉटलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा मोठा साठा हस्तगत केला। अवैध स्पिरिटचा वापर करून बनावट देशी दारू तयार करून तिची विक्री करण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 509/2026 दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या 2 आरोपींचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कसून शोध सुरू आहे। या धडक कारवाईमुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात सुरू असलेल्या अवैध मद्य निर्मितीच्या रॅकेटबाबत खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्ह्याच्या उद्योजकांकरता आणि आमच्या सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे की D+मुळे जे नवीन उद्योग यायचे होते किंवा जे उद्योग थांबत नव्हते आता ते थांबणार आहेत, नवीन उद्योग येणार आहेत आणि जे इतर जिल्ह्यांना सबसिडीज किंवा इतर सवलती मिळत होत्या त्या सगळ्या सवलती आता D+मुळे आपल्या जिल्ह्याला मिळणार असून येत्या काळामध्ये नवीन उद्योग इथे येणार आहेत आणि बाहेर जो जाणारा तरुण आहे तो आता आपल्या जळगावमध्येच थांबेल आणि या गोष्टीकरता खूप मी स्वतःही आनंदी आहे। जळगाव जिल्ह्याचे सगळे प्रतिनिधी असतील, मंत्री महोदय असतील, यांचेही सगळ्यांचं सहकार्य मिळालं, उद्योजकांचं सहकार्य मिळालं आणि खास करून अधिकारी असतील म्हणजे इव्हन कलेक्टरसुद्धा आज बैठकीला होते आणि उदय सामंतांचं मी खूप जळगाव जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो। CM DCM साहेबांचेही आभार मानतो की त्यांनी जळगाव जिल्ह्याला D+ दर्जा दिला। वाढलेला आहे याच्यामध्ये बऱ्याच सवलती आहे आणि त्या आपल्या समोर त्यांनी मांडलेल्याच आहे। पण येत्या काळामध्ये आता 30 तारखेला पुन्हा उद्योगमंत्री जळगावात आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये फायर फायटरची गाडी आहे, रस्ते आहे, इतर गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्यांच्यासमोर पुन्हा मांडू आणि उद्योजक पण मांडतील आणि ते पण प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। राजकीय